गेल्या काही दिवसांपासून मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। दोन्ही बाजूंकडून एकमेकांना टोला लगावण्याची एकही संधी सोडली जात नाहीये। बिबट्यांच्या मुद्द्यावरून आता खासदार श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना खोचक टोला लगावलाय। यांना बिबट्या सांभाळता येत नाही, आमच्या वाघांच्या नादाला कुठे लागता, असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। यावर आता गणेश नाईकांकडून काय प्रतिक्रिया येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। डिपार्टमेंटला मिनिस्ट्रीला झाडं काय म्हणजे पैसे काहीतरी कमी पडत आहेत, त्याच्यासाठी आता वन खात्याची जी आहेत सागाची झाडं त्याला तोडायचं म्हणतात आणि त्याच्यातून पैसे घ्यायचे। बोकडं सोडा, बकरा सोडा, पण आता नवीन आहे का अजून एक आहे फळ झाडं वगैरे लावली पाहिजे, जेणेकरून जंगलातून जे आहे हे प्राणी आता बोकडं खाणार का फळं खाणार, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हे पहिलं ठरवलं पाहिजे। आता बिबट्यांना नाही सांभाळता येत, आमच्या वाघांच्या कुठे मागे लागले तुम्ही? पहिले बिबटे सांभाळले पाहिजे, मग हे वाघ इथे बसलेत। मला उगाच जे आहे या ठिकाणी काय काय माझी करून टाकणार हा? मी मनात त्या दिवशी पण म्हणालो, मी गेले एका आठवड्या अगोदर त्या दिवशी सगळं सांगितलं मी की एका महानगरपालिकेवरती नाही आमच्या भागात, आमचे वेगवेगळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ सगळ्या महानगरपालिका आहेत। तिथे जे आहे सगळ्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचे महापौर आहेत, शिवसेनेची सत्ता आहे। कोण कुठे आता 2029 ला कळेल, एकतर तुमच्याकडे नाहीतर माझ्याकडे, नाहीतर इकडेच। बघा, मला वाटतं जेवढं झेपतं तेवढं बोललं पाहिजे। शिंदे साहेब कधी कोणावरती टीका करत नाही, कधी कोणाला उलट बोलत नाही की कोणालाच काही मिळालं नाही पाहिजे, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे। या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे। मध्ये जे आहे मिठाचा खडा टाकण्याचं काम, तणाव निर्माण करण्याचं काम जे आहे ते काही लोकांनी जे आहे ते केलं नाही पाहिजे। या ठिकाणी इथेच परिवहनचा विषय काढला तुम्ही। या सगळ्या गोष्टीवरती जे आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे। आपण कोणीही जे आहे ते काळजी करायची गरज नाही। या नवी मुंबईमध्ये जे आहे कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही। इथे लोकशाही आहे, लोकशाही, हुकुमशाहीला जो आहे ते या ठिकाणी स्थान नाही।